सो गंमत मी सांगते, माझ्या आजोबा जे होते ना ते खूप जुन्या वळणाचे होते. आणि कर्मठ होतं आमच्या घरचं वातावरण. म्हणजे बाबा जेव्हा लहानाचे मोठे झाले तेव्हा तर त्यांना अजिबात आवडायचं नाही. बाबा पूर्ण वेळ नाटक करतात. बरोबर बाबांचं लग्न झालेलं होतं, 2 मुली होत्या, तरीही हा आपलं नाटकच करतोय असं त्यांना वाटायचं. आणि कधी नव्हते, पण लोक मात्र जाऊन कौतुक करायचे, काय काम करतो तात्या. तात्या म्हणायचे त्यांना, काय काम करतो तात्या, असं तसं तसं. म्हणून एक दिवशी बाबांचा प्रयोग आहे म्हणून आजोबा मित्रांना घेऊन नाटक बघायला गेले. ते नाटक होतं भटाला दिली ओसरी. आणि त्याच्यामध्ये किंचित गंधर्व आपण ज्याला म्हणतो तसा बाबांनी साकारलेला होता. थोड्याशा अशा त्या मूवमेंट्स वगैरे सगळं. आणि दॅट वॉज सो एम्बॅरेसिंग माझ्या आजोबांसाठी की ते घरी आले. आमच्या वाड्यामध्ये ज्यांनी पाहिलेला असेल आमचा वाडा, एक असं मोठं असं गेट आहे आणि आत आलं की असा चौक आहे आणि चौकाच्या चारही बाजूनी अशी 2 मजली इमारत आहे. तर ते जे गेट एंट्रन्स आहे त्याच्या समोरची जी पहिल्या मजल्यावरची गॅलरी होती तिथे माझे आजोबा उभे होते वाट बघत की हा कधी आता घरी येतोय. ते आले, ते त्या 2 पायऱ्या चढून चौकात आले आणि माझ्या आजोबांनी पायताण फेकली त्यांच्यावर आणि म्हणाले, खबरदार जर परत अशा कधी कामं केली तर नाचाची कामं करायची आहेत तुला. अशा प्रकारचा त्यांचा एकंदर ॲटिट्यूड होता. कारण त्यांच्या दृष्टीने किंचित गंधर्व म्हणजे नाचा.